नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 16. जेवणाची शेवटची पंगत बसली होती. पंक्तीला नवरदेव आणि नवरी मुलगीही बसली होती. दोन्ही बाजूचे नातेवाईक नागेश आणि नम्रताची चेष्टा करत होते. उखाणे घेण्यासाठी दोघांना डिवचले जात होते. सर्वजण खुश होते. परंतु या समारंभात सामील होऊनही शंतनूराव मात्र अलिप्त होते. जेवतानाही पहिला घास घेण्याअगोदर त्यांची नजर दरवाजाच्या दिशेने भिरभिरली होती. उगाचच उपस्थितांवरूनही फिरली होती. पण अपेक्षित व्यक्ती त्यांना दिसून न आल्याने त्यांची निराशा झाली होती. पत्रिका पाठवूनही बिंदू आली नव्हती. आपण तिच्याशी फारच कडवटपणे वागलो असं शंतनूरावांना वाटू लागलं होतं. त्या क्षणी आपण बिंदूशी ताटर धोरण स्वीकारलं हे चूक होतं की बरोबर हे त्यांना कळत नव्हतं. सायंकाळी स्वागत समारंभ संपन्न झाला आणि शंतनूराव बेचैन झाले. अचानक त्यांना खूप थकल्यासारखं वाटू लागलं आणि निमंत्रितांचे स्वागत करण्याचे विसरून ते क्षणभर हॉलमधील एका सोफ्यावर विसावले. त्यांना तसं बसलेलं पाहता शकुंतलाबाई चकित झाल्या होत्या. घाईघाईनं त्यांच्याच बाजूला येऊन बसत त्या म्हणाल्या, हे काय, बरं वाटत नाही का तुम्हाला? मला काही झालेलं नाही. शकुंतलाबाईंच्या विचारण्याचाच शंतनूरावांना राग आला होता. मग बसून काय राहिला आहात? शहरातील बडी बडी मंडळी आली आहेत, त्यांचं स्वागत नाही करणार? बडी बडी, शंतनूराव पुटपुटले. त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हटले, पण बिंदू कुठे आली? त्यांचा उदास चेहरा पाहून शकुंतलाबाई ही गंभीर झाल्या होत्या. लहानपणापासून तिला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपली आणि आपल्या मनाविरुद्ध तिनं वामनशी लग्न करताच आपणास नकोशी झाली. शकुन, आपलं चुकलं. ती वेडी पोर आपण तिला दूर लोटलं म्हणून मनातल्या मनात झुरत असेल. 2 वेळा ती आपल्याला भेटण्यासाठी आली आणि दोन्ही वेळेला आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कर्मदरिद्री मी. नागेशच्या लग्नात पैशाची उधळपट्टी केली आहे मी आणि तिच्या लग्नात तिला आशीर्वाद देतानाही मी हात आकडता घेतला होता. शंतनूराव भावविवश झाले होते. शकुंतलाबाईंची ही कमी जास्त प्रमाणात ती स्थिती होती. चला, आपण पाहुण्यात मिसळूया, चला, शकुंतलाबाई म्हणाल्या. तेवढाच विरंगुळा. हवं तर 2 दिवसांनी आपण बिंदूच्या घरी जाऊ. माझ्या मनातलं बोललीस, शंतनूराव समाधानाने म्हणाले आणि शकुंतलाबाईंसह हॉलमध्ये येत असलेल्या निमंत्रितांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावले. ते दोघा तिघांशी बोलत उभे असतानाच भिकू त्यांच्याजवळ लगबगीने आला होता. मालक, शंतनूरावांनी कपाळाला आठ्या घालूनच त्याच्याकडे पाहिलं. ताईसाहेब आणि वामनराव येत आहेत. शंतनूरावांची उदासी पळाली होती. झरकन त्यांची नजर हॉलच्या प्रवेशद्वारावर स्थिरावली होती. शकुंतलाबाई ही अपेक्षेने पाहत असतानाच प्रथम वामन आत आला होता आणि नंतर बिंदू हॉलमध्ये शिरली होती. बिंदू. शंतनूरावांना भयंकर आनंद झाला होता. बिंदूच्या लग्नानंतर ते फार फार खचले होते. कशातही त्यांचं लक्ष लागत नव्हतं. आज बिंदूला पाहून आपले मनस्वास्थ्य आपण का हरवून बसलो आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. लग्नानंतर बिंदूचा हट्टीपणा त्यांनी अनुभवला नव्हता. बिंदूची अखंड बडबड ऐकू न आल्यामुळे 20वा बंगलाही उदास राहिला होता. लग्नानंतर बिंदूचे खळाळते हास्य त्यांच्या कधीच कानावर पडले नव्हते. आपले डोळे भरून येत आहेत हे शंतनूरावांना जाणवत होतं, पण ते आनंदाश्रू आहेत असे ते स्वतःची समजूत घालीत होते. त्या क्षणी बिंदू कोणाबरोबर तरी खळाळून हसली आणि तिचा आवाज कानावर पडता शंतनूरावांनी घाईघाईने आपले डोळे पुसून त्या दिशेला पाहिलं. बिंदू नातेवाईकांशी बोलत होती. आपली बिंदू, शकुंतलाबाई दाटलेल्या आवाजात म्हणाल्या
आणि शंतनूरावांनी मान डोलावली. बिंदू वामनसह हॉलच्या मध्यभागी आली आणि मध्ये उभ्या असलेल्या निमंत्रितांच्या कोंडाळ्यातून तिचं लक्ष तिच्याचकडे पाहणाऱ्या शंतनूराव आणि शकुंतलाबाईंकडे गेलं होतं. बिंदू क्षणभर थबकली होती. काही महिन्यांनी ती आपल्या आईवडिलांना व्यवस्थितपणे पाहू शकत होती. त्यांना पाहताच उचमळून आलं होतं तिला. किती थकल्यासारखे दिसत आहेत पप्पा मम्मी, असाही एक विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला होता. असंच धावत जावं आणि दोघांना कडकडून मिठी मारावी असंही क्षणभर तिला वाटलं होतं. शंतनूराव आणि शकुंतलाबाईंकडे पाहून हसण्यासाठी तिचे ओठ विलगही झाले होते. पण त्या क्षणी आपला आणि वामनचा त्यांनी केलेला अपमान आठवला तिला व ती हसली नाही. आपसुकच तिची मान ताठ झाली होती आणि शंतनूराव शकुंतलाबाईंना दिसेल अशा प्रकारे तिने आपला उजवा हात बाजूलाच उभ्या असलेल्या वामनच्या हातात दिला होता. सावकाशपणे वामनसह चालत ती जेव्हा वधूवर असलेल्या व्यासपीठाकडे वळली तेव्हा शंतनूराव समाधानाने हसले होते. अजून बालिशपणा गेला नाही तिचा. शकुंतलाबाईंना कौतुकाने सांगताना पुन्हा पुन्हा ते आपले डोळे पुसत होते. बिंदूला डोळे भरून पाहताच आपण आपला हरवलेला आनंद परत मिळवला आहे याची त्यांना त्या क्षणी जाणीव झाली होती. किती तृप्त दिसत होती ती आणि आनंदीही. मुलगी लग्नानंतर जेव्हा आईवडिलांना भेटायला येते तेव्हा मुलगी सुखात आहे का याचाच शोध प्रत्येक मुलीचे आईवडील आडून आडून घेत असतात. बिंदूला पाहताच आपणही नकळत तोच शोध घेत होतो. बिंदू सुखात आहे, वामनच्या सहवासात आनंदात आहे ती. पुन्हा डोळं भरून आलं शंतनूरावांचं. बिंदू व्यासपीठाच्या पायऱ्या वामनच्या आधारे चढत होती. वामन आणि बिंदूचा जोडा खरोखरच चांगला दिसतो, शंतनूराव कातर स्वरात शकुंतलाबाईंना म्हणाले. पण शकुंतलाबाईंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांचे डोळे बिंदूलाच निरखत होते. तुमच्या लक्षात आले? त्याने विचारलं. काय? बिंदूवरची नजर न हटवता शंतनूराव म्हणाले, आपली बिंदू गरोदर आहे. आश्चर्याने शंतनूरावांनी शकुंतलाबाईंकडे पाहिलं आणि नंतर बिंदूकडे नजर वळवली. बिंदूचे पुढे आलेले पोट, त्यामुळे तिच्या हालचालीत आलेला जडपणा, चेहऱ्यावर आलेली किंचित सूज या गोष्टी शंतनूरावांच्या आता ध्यानात आल्या होत्या. तिच्याकडे पाहता पाहता त्यांच्या चेहऱ्यावर तिच्याविषयीचे ममत्व प्रतिबिंबित झाले होते. मी आजोबा होणार? गदगदलेल्या आवाजात ते म्हणाले. मी आजी होणार, शकुंतलाबाई हळूच पुटपुटल्या आणि दोघेही अगदी लहान मुलांसारखे आनंद व्यक्त करीत हसले. चल चल बिंदूला भेटू आपण, शंतनूराव म्हणाले आणि दोघेही लगबगीने गर्दीतून वाट काढीत काढीत व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागले. व्यासपीठावर पोचताच बिंदूने आपल्या हातातील फुलांचा गुच्छ प्रथम नागेशकडे दिला आणि त्याच्याशी हस्तांदोलन करीत म्हटलं, अभिनंदन. वामनने त्याच्याकडील फुलांचा गुच्छ नागेशच्या बायकोकडे नम्रताकडे देऊन तिचंही अभिनंदन केलं होतं. कशी आहेस बिंदू तू? नागेशनं आपुलकीने विचारलं. बिंदूने पुन्हा वामनचा हात हातात घेतला आणि वामनकडे पाहत अभिमानाने ती म्हणाली, वामनने मला अगदी सुखात ठेवला आहे. हळूच तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि नम्रताकडे पाहून मिस्किल हसली ही बिंदू. नम्रताही गालातल्या गालात हसली. ओळख करून नाही दिलीस तू माझी, बिंदू खेळकर स्वरात म्हणाली. ही बिंदू, नागेश घाईघाईने म्हणाला. स्वतःची सख्खी धाकटी बहीण पण आता सख्य राहिलेलं नाही असं सांगण्यास तुझी जीभ अडखळली की काय, बिंदूनं ताडकन विचारलं. नम्रताही तिचा बदललेला नूर पाहून चकित झाली होती. वामनची ओळख करून दे, बिंदूने हुकमी स्वरात म्हटलं आणि नागेशने तिची नजर चुकवली. त्याची अढी अजून कायम आहे हे पाहून बिंदूला आपण लग्नाला आलो याचा पश्चाताप झाला होता. दोघांच्या मध्ये द्वेषाची अदृश्य भिंत उभी आहे हे तिला कळून चुकलं होतं. तिचा खेळकरपणा क्षणात लुप्त झाला होता. काहीशी हळवीही झाली होती ती.
यापुढे आपले संबंध सुधारणे शक्य नाही आणि शंतनुराव शकुंतलाबाई आपल्याला कायमचे दुरावले आहेत या विचाराने तर ती व्यथित झाली होती. त्या क्षणी व्यासपीठावर नागेश आणि बिंदू वामनमध्ये तणाव निर्माण झाल्याचे नम्रतालाही कळले होते. एकाएकी नागेशकडे पाठ फिरून वामन बरोबर व्यासपीठावरून खाली उतरणाऱ्या बिंदूकडे ती कुतूहलाने पाहत होती. बिंदू वामनची जोडी तिला फार आवडली होती. दोघे एकमेकांना अनुरूप आहेत असेच तिचे मत झाले होते. बिंदूने सर्वांच्या मनाविरुद्ध वामनशी लग्न केलं आहे असं तिला नागेशकडून अगोदर समजलं होतं. परंतु नम्रताला वामनमध्ये कसलीही खोड आढळून आली नव्हती. वामन तिला उमदा वाटला होता, पण आपले मत व्यक्त करण्यासाठी ही जागा आणि ही वेळ योग्य नाही याचं भान तिला असल्यामुळे ती गप्पच राहिली होती. बिंदू व्यासपीठावरून उतरताच तिला गाठण्यासाठी शंतनराव घाईघाईने व्यासपीठाजवळ येत असतानाच लग्नासाठी आलेल्या त्यांच्या एका व्यवसाय बंधूने त्यांना हाक मारली होती. शंतनरावांना त्याला टाळता येईना. औपचारिकता पाळण्यासाठी स्वतःबरोबर शकुंतलाबाईंनाही त्यांना घेऊन जावं लागलं. बोलणं होताच आपण बिंदूला गाठू असं मनाशी ठरवलं होतं त्यांनी. व्यासपीठावरून उतरताच बिंदूने शंतनराव शकुंतलाबाईंकडे पाहिलं होतं, पण दोघे एका निमंत्रिताकडे वळताच तिला धक्काच बसला होता. आपल्याशी बोलण्यासाठी आणि आपली विचारपूस करण्यासाठी दोघांना वेळ नाही हे पाहून अजून त्यांच्या मनात आपल्याविषयी अडी आहे असाच ग्रह होऊन न थांबताच ती वामनसह प्रवेशद्वाराच्या दिशेने निघाली होती. तिला थांबवा असं नम्रतालाही सांगायचं होतं, पण ती काही बोलली नाही. वामनलाही शंतनरावांचं आश्चर्य वाटलं होतं. आमंत्रण पाठवूनही त्यांनी बिंदूकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यालाही राग आला होता आणि म्हणूनच बिंदूला आपण समजवावे असं त्यालाही वाटलं नव्हतं. दोघेही बाहेर जाणार इतक्यात एक सुंदर तरुणी आपल्या जोडीदाराबरोबर आत आली होती. तिला पाहताच बिंदू आणि वामन थबकलेच होते. ती तरुणी त्या दोघांना पाहून प्रसन्न हसली होती. वामन, किती दिवसांनी दिसतो आहेस तू? त्या दोघांजवळ येत तिनं म्हटलं मी त्याच्या बाजूलाच उभी आहे. बिंदू मिस्किलपणाने म्हणाली, पण मी दिसली नाही तुला. या परिस्थितीत तू दिसली नाहीस असं म्हणणं धाडसाचंच ठरेल ना. तिच्या पोटाकडे बोट दाखवी ती तरुणी म्हणाली आणि बिंदू मनापासून हसली. कॉंग्रॅच्युलेशन्स बिंदू. थँक्यू माधुरी. मी ओळख करून देते हं तुमची. ती तरुणी माधुरी बाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली, हे माझे मिस्टर डॉक्टर चारुहास सबनीस आणि हा माझा कॉलेजचा मित्र वामन बापट आणि ही त्याची साऊ. डॉक्टर सबनीसांनी हसऱ्या चेहऱ्यानेच वामनशी हस्तांदोलन केलं आणि बिंदूला नमस्कार केला. बरं का चारुहास, या वामनला मी लग्नाबद्दल विचारलं होतं. माधुरीने स्पष्ट उल्लेख करताच वामन गांगरला होता. कावरा बावरा झाला होता तो. बिंदू ही चकित झाली होती, परंतु माधुरी मोकळ्या मनानं बोलत होती. पण ह्या बेट्याला हिनं गटवले असल्यानं आपली जोडी जमली. दुर्दैव माझं. नाटकीपणे डॉक्टर चारुहास सबनीस बोलले आणि माधुरीने डोळे वटारताच खळखळून हसले. वामन, तू मला नकार देताच भावनेच्या भरात माझ्याकडून एक वाईट गोष्ट झाली होती. माधुरीने सरळ कबुली दिली होती. मी नागेशला चिथावले होते, पण तुला आत्ता पाहून मला किती आनंद झाला आहे हे तुला कळणार नाही. तुला पाहून मलाही आनंद झाला आहे. बिंदूकडे पाहून डोळे मिचकावीतच वामन माधुरीला म्हणाला आणि वामन बिंदूला खिजवण्यासाठी असं म्हणतो आहे हे ध्यानात येऊन माधुरी व चारुहास मनापासून हसले होते. निमंत्रितांशी बोलताना शंतनुरावांनी बिंदू वामनवर नजर ठेवली होती. दोघांना माधुरीशी बोलताना पाहून ते काहीसे निश्चिंत झाले होते. माधुरी दोघांनाही बोलवण्यात गुंतवून ठेवील या विचाराने ते गाफील राहिले होते. काही क्षणच त्यांचे बिंदू आणि वामनकडे दुर्लक्ष झाले होते. पुन्हा जेव्हा त्यांची नजर बिंदू वामनच्या दिशेने गेली होती तेव्हा बिंदू वामन हॉलमध्ये नव्हते. शंतनुराव गडबडले. बिंदू वामनला शोधण्यासाठी त्यांची नजर संपूर्ण हॉलमध्ये फिरविरली, पण बिंदू वामन त्यांच्या दृष्टीस पडलेच नाहीत. बिंदू वामन येताच त्यांची विचारपूस न करण्याची चूक आपण केली हे त्या क्षणी त्यांना उमगले होते.
एक्सक्यूज मी, असं त्यांच्याशी बोलणाऱ्या निमंत्रितांना म्हणत घाईघाईने ते तिथून दूर झाले होते. शकुंतलाबाई नवलाने आपल्याकडे पाहत आहेत याची जाणीव त्यांना होती, परंतु त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून शंतनुराव हॉलच्या प्रवेशद्वाराकडे धावले होते. निमंत्रितांच्या गर्दीतून वाट काढतानाही त्याने तिथेच कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत हास्यविनोद करत असलेल्या माधुरीला विचारलं होतं, बिंदू कुठे आहे? ती आणि वामन गेले. माधुरी अधिक काही विचारण्याच्या आतच शंतनुराव हॉल बाहेर धावले होते. भिकू तिथे तंबाखू सगळ्यात उभा होता. शंतनुरावांना पाहता तो चपापला. शंतनुराव दूर दूर पाहण्याचा प्रयत्न करीत आहेत हे पाहून त्यांच्या चौकस स्वभावाला अनुसरूनच त्याने विचारले, कुणाला शोधतात मालक? शंतनुरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. तरीही ते बिंदू आणि वामनला शोधत असणार या अंदाजानेच भिकू पुढे म्हणाला होता, अहो ताईसाहेब आणि वामनराव टॅक्सीतून गेली की. ती पहा, ती टॅक्सी चालली आहे ना, मग त्या टॅक्सीतच आहेत दोघं. प्रतीक्षेने दूर जाणाऱ्या टॅक्सीकडे हताश मुद्रेने शंतनुरावांनी पाहिलं आणि एक दीर्घ सुस्कारा सोडीत ते हॉलकडे वळले. घरात शिरताच बिंदूचा आत्तापर्यंत बाळगलेला सारा संयम ढासळला होता. का वागले मम्मी पप्पा आपल्याशी असे? व्याकुळ स्वरात तिने वामनला विचारलं. त्यांनीच आमंत्रण पाठवलं होतं म्हणून गेलो ना आपण. मग का हा दुरावा? वामनकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बिंदू मुसमुसत राहिली होती. अखेर न राहून वामन तिला म्हणाला होता, असा त्रास करून घेऊ नकोस, मजेत राहा. आपल्या बाळावर विपरीत परिणाम झाला तर? बिंदू रडायची थांबली होती. तुझी इच्छा असेल तर आपण मामांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसात जाऊ. नको, तेही तुझा अपमान होईल. अपमानच होईल ना, होऊ दे. बेफिकीरपणे वामन म्हणाला, लहानपणापासून अपमानाशीच नातं जोडलं गेलं आहे माझं. मला काही ते रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकणार नाहीत. त्याच्या बोलण्याने बिंदू थरारली. सायन हॉस्पिटलमधील वेदनेने विव्हळणारा वामन आठवून शहारा उमटला तिच्या अंगावर. हळूच ती त्याला बिलगली, भलतं सलतं काही बोलायचं नाहीस तू. वामनलाही स्वतःच्या एकलेपणाची जाणीव झाली होती. शंतनुराव आणि शकुंतलाबाई दुरावल्यापासून तोही व्यथित झाला होता. बिंदू निदान तिच्या आईवडिलांना तरी हाका मारू शकत होती, पण वामन कोणाला हाका मारू शकणार होता? फक्त बिंदूलाच. त्याच्या मनातील विचार कळल्यागत बिंदूने त्याला जवळ घेतले होते. तोही तिच्या कुशीत शिरला होता. त्या स्पर्शात वासना नव्हती तर वात्सल्य होतं. कितीतरी वेळ दोघे समाधी लागल्याप्रमाणे बसून होते. दोघांच्या दरम्यान हळूवार नाजूक बंध निर्माण झाले होते. त्यांचे नाते युगायुगांचे होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.